नमस्कार, मी कैलास पवार. भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट वाघोली पुणे. खऱ्या अर्थानं कृषक कन्या निवासी प्रकल्प हा अतिशय उत्तम प्रकारे आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून कृषक कन्या यांची सर्वांगीण जी डेव्हलपमेंट जी आहे तर वेगवेगळ्या पद्धतीनं ही सुरू आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आजचा जो काय दैनंदिन विकली जो काय अभ्यास असतो, जे विकली काय अकॅडमिक जे टेस्ट रिपोर्ट असतो, तो आम्ही दर रविवारी तो सादर करत असतो. आजच्या रविवारी सुद्धा किंवा सगळ्यांना जो काय टास्क देण्यात आलेला होता, नेम इन इंग्लिश अँड मराठी, म्हणजे जे काय ऑर्गन्स आहे आपल्या शरीरातले तर ते मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आणि विथ स्पेलिंग हे सगळं देण्यात आलेलं होतं. तर सर्वांनी ते केलेलं आहे. त्यापैकी आता आपण आजच्या सर्वांचेच व्हिडिओ घेणार आहोत, परंतु आपण पहिलीपासून सुरू करतो वरती. तर जे काय आता छोट्या जे काही अजून बाकीच्या पण ज्या आहे कृषक कन्या, आपण यांचे व्हिडिओ बघूयात आणि यांचा आजचा आपण हा जो टास्क देण्यात आलेला होता तो टास्क किती पूर्ण केलेला आहे आणि कशा स्वरूपाचा त्यांचा झालेला आहे, तर आपण सगळ्यांशीच हे करूयात. खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास होणं काळाची गरज आहे आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे विद्यार्थी जिथं फेकला तिथं उभा राहायला पाहिजे, तो पडला नाही पाहिजे, असे विद्यार्थी घडणं ही अत्यंत काळाची गरज आहे. बेडर विद्यार्थी घडणं अत्यंत काळाची गरज आहे. बेडर म्हणजे कशात म्हणतो मी, अभ्यासात त्याला कुठल्याही प्रकारचा तुम्ही सिलेबस द्या, त्यांनी तो कव्हर केला पाहिजे आणि त्याला त्याची कुठलीही भीती अशी वाटली नाही पाहिजे. तो सिलेबस त्यांनी अतिशय मनाने आनंदाने तो सिलेबस त्यांनी आत्मसात केलेला गेला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी तो आनंदाने पूर्ण केलेला असला पाहिजे. म्हणून अशा स्वरूपाचं हेल्दी वातावरण तिथं करून घेतलं जातं आणि खऱ्या अर्थानं आज भूमी फाउंडेशन शेतकरी कृषक कन्या निवासी प्रकल्प वाघोली पुणे येथील सर्वांगीण विकास या कृषक कन्या यांचा आपण बघूयात. चला आपण जाऊयात. कल्याणी राशीनकर इयत्ता दुसरी या मुलीचं सांगायला विशेष आनंद आहे का या मुलीचे 40 पर्यंत टेबल झालेले आहेत विथ स्पेलिंग, मराठी, इंग्लिश वगैरे सर्व लिखाण वाचन सर्व एकदम उत्तम झालेलं आहे. आणि सगळ्या ज्या येणाऱ्या कृषक कन्या आहेत त्यांना म्हणजे घडवलं जातं, कारण ज्यावेळेस सुरुवातीला येतात त्यावेळेस ABCD पासून सुरुवात करावी लागते, इतकी बिकट परिस्थिती राहते. परंतु तिथं आल्यानंतर ज्यावेळेस तो परत 5-6 महिन्यात किंवा वर्षभराची जी काय ग्रोथ दिसती, हा जो ग्राफ हा चढता क्रमांक असतो. म्हणून खऱ्या अर्थानं आपण जाऊयात कल्याणी राशीनकर इयत्ता दुसरी. इंटरनल बॉडी पार्ट्स, आपल्यातले इंटरनल बॉडी पार्ट्स जे आहेत तर ते आपण आज तिच्याकडनं ऐकून घेऊयात. तिनं बॉडी पार्ट्स हा विथ स्पेलिंग आणि मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि विथ स्पेलिंग अशा स्वरूपात तिनं पाठ केलेला आहे. तर चला ऐकूया आपण कल्याणी राशीनकर. SKELETAL. स्केलेटल म्हणजे अस्थिपंजर. जॉइंट्स JOINTS. जॉइंट्स म्हणजे सांधे. नर्व्हस सिस्टम NERVOUS SYSTEM. नर्व्हस सिस्टम म्हणजे संस्था. ब्रेन BRAIN. ब्रेन म्हणजे मेंदू. इयरडम EARDRUM. इयरडम म्हणजे कानपडदा. टॉन्सिल्स TONSILS. टॉन्सिल्स म्हणजे टॉन्सिल्स. लेरिक्स LARYNX. लेरिक्स म्हणजे स्वयंत्र. इसोफेगस OESOPGUS. इसोफेगस म्हणजे अन्नलिका. स्पायनल कार्ड SPINAL. स्पायनल कार्ड म्हणजे मज्जारज्जू. LUNGS. लंग्स म्हणजे फुफ्फुसे. HEART. हार्ट म्हणजे हृदय. लिव्हर LIVER. लिव्हर म्हणजे यकृत. गॉलब्लॅडर GALLBLADDER. गॉलब्लॅडर म्हणजे पित्ताशय. लार्ज इंटेस्टाइन LARGEINTESTIN. लार्ज इंटेस्टाइन म्हणजे मोठे आतडे. स्मॉल इंटेस्टाइन SMALLINTESTINE. स्मॉल इंटेस्टाइन म्हणजे लहान आतडे. युटेरस UTERUS. युटेरस म्हणजे गर्भाशय. किडनीज KINDEYS. किडनीज म्हणजे मूत्रपिंड.
ब्लेडर BLADDER ब्लेडर म्हणजे मूत्राशय. रेक्टम RECTUM रेक्टम म्हणजे मलाशय. ब्लड वेसल BLOODVESEL ब्लड वेसल म्हणजे रक्तवाहिन्या. व्हेरी गुड. कारण तिनं जे अवयव आहेत इंटरनल ऑर्गन्स नेम इन इंग्लिश आणि मराठीत सुद्धा तिनं सांगितलेलं आहे आणि ते पण स्पेलिंग सुद्धा त्याच्यात सांगितलेलं आहे. विथ स्पेलिंग तिनं सगळे ऑर्गन्स हे पाठ केलेलं आहे. अत्यंत हा चांगल्या स्वरूपाचा हा तिनं अभ्यास हे पूर्ण केलेला आहे. व्हेरी गुड कल्याणी. तिचा जो 8 दिवसाचा टास्क होता तो अतिशय उत्तम प्रकारे तिनं केलेला आहे. तिनंच नव्हे तर प्रकल्पातील सर्वच कृषक कन्या यांनी करून म्हणजे केलेलं आहे आणि करून घेतला गेलेला आहे. कारण इथं सगळ्या प्रकारचं हे नियोजन शिस्तबद्ध प्रकल्पात आहे. फर्स्ट इज द डिसिप्लिन, सेकंड इज द डेव्हलपमेंट अँड थर्ड इज द करिअर. या त्रिसूत्री याच्यावरती आमचा हा कार्यक्रम चालतो. खऱ्या अर्थानं इथं शिस्त ही सगळ्यात महत्वाची आहे. ज्याची शिस्त असेल तर त्याची डेव्हलपमेंट होती, ज्याची डेव्हलपमेंट झाली तर त्याचं 100% करिअर होतं. त्याच्यामुळं या दृष्टिकोनातून अतिशय म्हणजे एक प्रामाणिकपणे इथं सगळं काम केलं जातं आणि प्रामाणिकपणे ह्या म्हणजे कृषक कन्या ज्या आहेत, ह्या लाभार्थी जे आहेत इथले, तर ह्या प्रकल्पातील लाभार्थ्यांचं ते करून घेतलं जातच. म्हणून आज खऱ्या अर्थानं खूप छान कल्याणी. व्हेरी गुड.